ज्यांना 100 आमदारांची तिकीट देऊन 20 निवडून आणता आले नाही, जे फक्त बडबड करतात त्यांचा बाळासाहेबांचा विचार नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा हा बोगस आहे असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे आणि खरा दसरा मेळावा हा इथे शिवतीर्थवर होणार आहे असा थेट आरोप केलेला आहे. ते बोलतात आणि तुम्ही फारच त्यांचं मनावर घेता. ज्यांचं बोलणं महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही, ज्यांना 100 आमदारांची तिकीट देऊन 20 निवडून आणता आले नाही, त्यांचं प्रचंड तुम्ही मनावर घेता. म्हणून तुमचं पण प्रचंड मी कौतुक करतो या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं. आणि मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की असंबंध बोलल्यानं माणूस मोठा होतो, त्याची ब्रेकिंग होती. याची प्रचिती पुन्हा एकदा मला आली. ते काय म्हणतात फरक पडतो का आमच्यावर, तुमच्यावर, जनतेवर? कोणावरच फरक पडत नाही. शेवटी दसरा मेळावा हा वंदनीय बाळासाहेबांचा विचार ऐकण्यासाठी सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी यायचे. यावर्षीची परिस्थिती अशी आहे की प्रचंड पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मग पूर्व पश्चिम या दोन्ही तिन्ही ठिकाणून आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना येऊ नये असे निर्देश माननीय शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे यावेळेचा दसरा मेळावा हा गोरेगावमध्ये होईल, बंदिस्त होईल. परंतु हे सगळं करत असताना आमच्या महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थिती असलेल्या भागातल्या लोकांच्या घरामध्ये देखील दसरा साजरा झाला पाहिजे, ही भूमिका या दसऱ्याच्या निमित्तानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं हाच वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. जे फक्त बडबड करतात त्यांचा बाळासाहेबांचा विचार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी किती स्ट्रॉंगपणे मदतीबाबत भूमिका मांडली आणि काय मागितली? याबाबत सगळी कॅबिनेट मुख्यमंत्र्यांसहित, आमचे उपमुख्यमंत्री असतील शिंदेसाहेब, सगळ्यांचं एकमत आहे की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि ज्यावेळी मदत करायची आहे त्याचा कालावधी देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेला आहे. त्याच्यामुळे मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मी एवढंच सांगतो की जिथं पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या बाधित घटकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या मागे ठामपणानं उभे राहू. दुसरीकडे ठाणे पॅटर्नची जोरदार चर्चा आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. नेमका ठाणे पॅटर्न काय असणार आहे? विविध सेलची प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं प्रत्येक सामाजिक स्तरावरचा सेल हा ठाण्यामध्ये करण्यात आलेला आहे, जो प्रत्येक पक्षाचा. त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही. परंतु ठाण्याचा पॅटर्न काय आहे आपण 3 वर्षांपूर्वी देखील बघितलेला आहे. त्याच्यामुळे जास्त खोलात काही जायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही महायुतीनं लढणार आहोत हे मात्र निश्चित आहे. पण विक्रम पाचपुते असं म्हणतात की केवायसी जोपर्यंत शेतकऱ्यांची होत नाही, अशा ज्यांचं केवायसी नाहीये त्यांना नुकसान भरपाई मिळणारच नाही. कॅबिनेटच्या संदर्भामध्ये जे काही चर्चेला विषय आले त्याच्यामध्ये नियम डावलायचे जर असतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, ते देखील डावलण्याची मानसिकता ही सरकारची आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.